रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी थोड़ा बेस हा लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बहुत सुकृतांची जोडी जोडी बहुत सुकृतांची सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृतांची जोडी जोडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा म्हणून विठ्ठल
हॅलो 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 मॉनिटरला अजिबात आवाज नाही. माझ्या मनाला गोचाळा मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा पहा वया विठ्ठल डोळा पहा वया विठ्ठल डोळा पाहया विठ्ठल डोळा पाहया विठ्ठल डोळा पाहया विठ्ठल डोळा पाहया विठ्ठल डोळा आणि नाही चाडा आणि नाही चाडा आणि नाही चाडा न लगे संसार हा गोड न लगे संसार हा गोड न लगे संसार हा गोड संसार हा गोड संसार हा गोड संसार हा गोड तरीच फळा जन्मा आलो तरीच फळा जन्मा आलो जन्म आलो सरदा पांडुरंगी झालो सरदा पांडुरंगी झालो सरिता पांडुरंगी झालो सरिता पांडुरंगी झालो सरता सरता पांडुरंग झालो आणि नाही चाडा आणि नाही चाड मालिक नाही साड न लगे संसार हा गोड न लगे संसार हा गोड लगे संसार हा गोड संसार हा गोड संसार हा गोड संसार हात का म्हणे देवा म्हणे देवा देवा तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा देई चरणाची सेवा चरणाची देवा चरणाची देवा चरणाची सेवा आणि नाही चाडा आणि नाही गाड आणि नाही चाडा आणि नाही न साड लगे संसार हा गोड न लगे संसार हा गोड संसार हा गोड संसार हा गोड संसार हा गोड हा गोड विठोबार खुमार विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरि ढोबार खुमाई हरि हरि ढोबार खुमाई जय विठोबार खुमाई हॅलो 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 आवाज दे थोडा आवाज. हॅलो हॅलो हरी हॅलो 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 माझ्या मनाला गोचाळा हा माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा चाळा माझ्या मनाला गोचाळा चाळा माझ्या मनाला गोचाळा हॅलो
विठ्ठल डोळा पहावया विठ्ठल डोळा डोळा आणि नाही चाड चाड आणि नाही चाड विठ्ठल डोळा पहावया विठ्ठल डोळा निक नाही ताड ताड अनिक नाही ताड लागे संसार गोड 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 लगे संसार न लगे संसार गोड न लगे 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 संसार न लगे न लगे संसार हा गोड संसार हा गोड संसार हा न लगे भेज देना न लगे न लगे संसार हा गोड न लगे संसार न लगे संसार हा संसार हा न लगे संसार
ढोलाचे आवाज वाढवा जरा काय सांगत विठ्ठल 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 माझ्या मनाला गोचाळा पहावया विठ्ठल डोळा आनिक नाही चाड न लगे संसार हा गोड तरीच फळ जन्मालो सरता पांडुरंगी झालो आनिक नाही चाड न लगे संसार हा गोड तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा आनिक नाही चाड न लगे संसार हा गोड पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी सेवे लागी सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर विठला 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 प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत तुकोबाराया यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा हा अभंग आहे विठला विठला कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आणि मी म्हणेन कुळदैवत माझा पांडुरंग परमात्मा पांडुरंगाला वंदन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज माझ्या माऊलींना वंदन पंचमवेद निर्माण करणारे देहोनिवासी जगतवंदनीय तुकोबारायांना वंदन तुम्हा सकल माता पित्यांना वंदन तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन या सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला मात्र आम्ही विसरलोच तुम्ही म्हणाल ताई कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवं हातामध्ये बांगड्या ऐका पायामध्ये जोडवं हातामध्ये बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळताय ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे म्हणून विनंती आहे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान शिव छत्रपती शिवाजी महाराज भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा उभारलाय सर्व जमलेत राज तुम्हाला वंदन करणं आमचं कर्तव्य आहे तुम्ही नसाल तर या हरी कीर्तनाला रंग नाही तुम्ही नसाल ना राज तर आमच्या या सोहळ्याला शोभा नाही तुम्ही होतात म्हणून हे कीर्तन आहे तुम्ही होतात ना राज म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे आइए महाराज विराजिए 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 कथा करो मति अनुसार कथा करो 32 मणांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी तुम्ही बसलेले असाल ना राज तरी आज या हरी कीर्तनामध्ये यावं विराजमान व्हावं स्थानापन्न व्हावं यावं राज यावं पधारिये जिजाऊ कुमार पधारिये जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज आइए महाराज आइए महाराज विराजिए आइए जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात माझ्या मना लागो चाळा पाहावया विठ्ठल डोळा तुझं रूप डोळ्यांनी बघावं तुझा चाळा लागावा तुझी आवड निर्माण व्हावी तुझा छंद आम्हाला लागावा का असेल आवड तर मिळेल तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही इथे आलात कीर्तन ऐकायला बसलात बरोबर ना एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला रस्त्यामध्ये जर त्याला दुसरा भेटला की भेटणारा विचारतो कसा कुठेही चालला तर आपण आता तुम्ही मुंबईची माणसं म्हणजे जरा तुमची भाषा गोड तुमचं वागणं गोड तुमच्या बोलण्यात गोडवा
तुमच्या वागण्यात गोडवा. तुमच्याकडं कीर्तन चालू झालं, एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये जर तुम्हाला दुसरा भेटला की मग तुम्ही मुंबईची माणसं म्हणणार कसं, कुठेही चाललात आपण. पुढचा सांगतो, कीर्तन ऐकायला निघालोय, देवाचं नाव ऐकावं, पुण्य लागतं म्हणे, चला आपणही. हे झालं कुठं, तुमच्या इकडं. आता आमच्या तिकडं जर कीर्तन चालू झालं, पंढरपूर भागात आमच्या तिकडे कीर्तन चालू झालं, एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये दुसरा भेटला की भेटणारा विचारतो कसा, कुठेही चालला आता आपण, असं नाही. मग आमचं कसं विचारणार, कुठं चालणार. त्यानं विचारलं की पुढच्याचा रिप्लाय, पुढचं काय सांगतं, पुढच्यानं सांगावं ना कीर्तन ऐकायला चाललोय, पुढचं काय सांगतं, कीर्तन फिरतान हाय वाटतं देवळा पुढं चाललोय ऐकाय, टाइमपास. कीर्तनाचं आडनाव फिरतान, टाळ बीळ मंदिर गिंदीर. एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो, सोफ्यावर बसलो, गावातला आला, म्हणला जय हरी, म्हणलं जय हरी. टेन्शन घेऊ नका, म्हणलं घेतच नाही. विचार करू नका, म्हणलं करतच नाही. पण का, म्हणला सगळे आमच्या गावात. म्हणलं काय, म्हणला सगळे. म्हणलं काय, टाळकरी आहे, माळकरी आहे, विणेकरी आहे, लाइटिंग फायटिंगची समधी अवस्था आहे. म्हणलं बाबा लाइटिंग पाहिजे, फायटिंग नको, आम्ही कमजोर माणसं. आडनावाचा प्रकार. बोळजबरीनं कीर्तन ऐकायला येऊन बसला, इकडे कीर्तन चालू आणि इकडे याच्या डोक्यात विचार चालू. आलोय खरं, बसलोय खरं, घराला कुलूप लावलंय खरं, पण त्या कुलपाला झटका देऊन काही बघितला. बसतो कीर्तनात आणि झटके कुठे देतो. आता कुलपाला झटके देऊ देऊ जर याला खरा झटका आला आणि कीर्तनात जर का हा वर गेला, समजा कीर्तनात हे मेलं का, मग आमच्या गावातले भाविक लोक काय म्हणतात, वाह काय भाग्यवान आहे हो, कीर्तनात मोक्ष मिळाला. मला खरं सांगा, हे कीर्तन ऐकून मेलं का, ते मेलं कुलपाला झटके देऊ देऊ, पण ते मेलं कुठं, इथं येऊन मेलं. ते इथं येऊन मेलं म्हणून आयता मोक्ष प्राप्त झाला. एवढं महत्व या कीर्तनाच्या जागेचं आहे, लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला. देहू गावी तुकोबाराया राहत असताना, देहू गावी तुकोबाराया राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागं निंदक असतात. निंदकाचे घर असावे प्रत्येकाच्या मागे. जेवढं तुम्ही चांगलं काम कराल, एखादा माणूस म्हणेल महाराज अर्ध्या रात्री लोकांच्या मदतीला धावून जातो तरी लोक नाव ठेवतात, सत्यामध्ये पंगत देतो तरी लोक नाव ठेवतात. माणसानं वागायचं कसं, एक सांगू का तुम्हाला, जेवढं तुम्ही चांगलं वागाल, जेवढं तुम्ही लोकांच्या मदतीला धावून जाल, जेवढं लोकांच्या कामात पडाल, तेवढं तुम्हाला लोक नाव. आणि जर तुम्हाला कुणी नाव ठेवत नसेल, नीट ऐका, जर तुम्हाला कुणी नाव ठेवत नसेल तर तुम्ही समाजाच्या कामाचे, तुम्ही अजिबात कामाची नाही. लोकांनी नावं ठेवली पाहिजे. हा, देहूगावी तुकोबाराया राहत असताना वैराग्य संपन्न तुकोबारायांसारखा महात्मा रामेश्वर शास्त्री नावाच्या माणसाने विचार केला. कोण तुकाराम महाराज, कोण ढोंगी साधू, अभंग लिहितोय म्हणे. 4092 गाथा लिहायला घेतला. या तुकाराम महाराजांकडे जरा पाहिलं पाहिजे. एखाद्या माणसाची प्रगती होत असेल ना तर आम्हाला बघवत नाही. हे आत्ताचं नाही, पूर्वीपासून चालू आहे. तंगड ओढ्या ओढी आजचं नाही आहे. तुकोबारायांनी विचार केला. रामेश्वर शास्त्री तुकोबारायांच्या घरी आले आणि विचारलं, आहे का कुणी घरी. जिजामाता बाहेर आल्या. बसा ना, वाट बघायला वेळ नाहीये मला. कुठल्या रस्त्याने गेले, ज्या दिशेला माणसं जातात तिकडं निघालो शोधायला. रस्त्यानं जाता जाता घाण वास येऊ लागला. नाकाला उपरणं लावलं, छी छी करत रस्त्याने चालला. एवढ्या घाण जागेतून कुणीतरी भगवंताचं नामस्मरण घेताय. हरी नामाचा गजर कानावरती येऊ लागला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी. हरी हरी रामकृष्ण हरी.
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कोण मूर्ख माणूस. शास्त्री उभे राहिले समोरून तुकोबाराया येतात. विचारलं कोण हो तुम्ही. या देहाला तुकाराम असं म्हणतात. वा वा लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण जगाला ज्ञान सांगता आणि एवढ्या घाणीत भजन करता. तुकाराम महाराज तुम्हाला पटतं का. तुकोबाराया सांगतात तुझं बरोबर आहे पण काय करू माझी मज झाली अनावर वाचा. माझी जीभ आवरत नाही कुठेही भजन करते. तुकोबारायांची जीभ 2 बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं महाराज करा बरं भजन. मला सांगा तोंडातली जीभ 2 बोटामध्ये दाबून धरायची आणि बोलता येते का प्रयत्न करायचा. जीभ धरल्यावर बोलायला येत का येतं तुमच्याकडं मुंबईला. आमच्याकडे येत नाही. जीभ धरल्यावर बोलायला येत. इथं नाही घरी गेल्यावर करा नाही तर इथं चालू करा ना. ऐकायचं इथं करायचं. एकदा म्हणलं ऐकायचं इथं करायचं घरी. कीर्तनात काय सांगितलं परमार्थ करा पण आधी तुम्ही स्वच्छ व्हा आणि मग करा. भजन करा पण आधी शुद्ध व्हा आणि मग भजन करा. कीर्तन संपलं माणूस घरी गेला डोक्यात एकच बुवा म्हणलाय स्वच्छ व्हा मग भजन करा. काय करावं त्यानं. घरी गेला बाथरूम मध्ये गेला तांब्यात निरमा कालवला चांगला फीस येऊ दिला आणि तांब्याभर निरमा पियला. आता काही निर्मागा बसणार आहे. निर्म्यानं दाखवला चमत्कार. रात्री 12च्या पुढं घरात सोय नाही. घेडबा जा घेडबा जा घेडबा. ज्याच्या घरी आमचा मुक्काम सकाळ सकाळ तिथं आलं. दरवाजा वाजवला त्या घरवाल्यानं उघडला. म्हणला जय हरी. म्हणला जय हरी नाही बुवा कुठाय महाराज कुठाय. त्याला आतमध्ये म्हणे कुणीतरी बोलवायला आलं. आम्हाला वाटलं चहाला बोलवायला आलं असेल. म्हणलं उरका रे दात बित घासा. आम्ही आलो बाहेर. आता बाहेर आलो तर हे टावेल गुंडाळेल तोंड वाकडं सडेल हातामध्ये ते डब तुमच्याकडे काय म्हणतात टमरे ते टरमल हातात ते टावेल गुंडाळेल. आम्हाला बघून एवढं पिसाळलं ते रातभर पडलेलं वैतागेल. त्यानं माझ्याकडे म्हणलं जय हरी. म्हणलं जय हरी नाही मग म्हणला शहाण्यानं तुमची कीर्तन ऐकू नये. म्हणलं झालं काय. रात्री काय सांगितलं कीर्तनात आतून स्वच्छ व्हा. आता मी म्हणलं स्वच्छ व्हा. ह्याला काय निरमा प्यायला सांगितला होता नाही. निर्मळ जीवन काय करील साबण. तुमचं मन निर्मळ नसेल अंतकरण शुद्ध नसेल रात्रभर निर्मेत भिजू घातला आणि दिवसभर साबणानं घासला तरी तुमचा उपयोग. आता एकाला म्हणलं हित ऐकन घरी करा. एकाला म्हणलं हितच ऐकायचं आणि हितच करायचं. काय करावं त्यानं. म्हणलं 2 तास कीर्तन झालंय. कीर्तन संपल्यानंतर कीर्तनातून जाताना या मंडपातनं रिकाम कुणीही जायचं नाही. मोकळ्या हातानं कुणी जायचं नाही. इथून काहीतरी सोबत घेऊनच जा. कीर्तन संपलं. गडी बाहेर गेला. इकडं तिकडं बघितलं. एकाचा नवा बूट उचलला. बूट उचलला धरला रस्ता. ज्याचा होता त्यानं अडवला. अरे अरे म्हणला माझा बूट. तो म्हणला मला बोलायचं नाही. मग कीर्तनकाराला बोल म्हणे. त्यानं सांगितलं इथून काहीतरी घेऊन जा रिकाम जाऊ नका म्हणून. इथं काहीच दिसलं नाही उचलण्यासारखं. तुझं बूट दिसला म्हणून उचलला. मुद्दा काय. चला तुकोबारायांची जीभ 2 बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं महाराज करा भजन. एक सांगू तुम्हाला मुखाने भगवंताचं नामस्मरण घेता आलं नाही पण संत महिमा एवढा अगाध आहे. रोमा रोमातून नामाचा गजर निघाला. रोमा रोमातून गजर निघाला. चुकलं महाराज मला माफ करा. मुद्दा काय. तुकोबारायांना देवाची आवड होती. देवाचा छंद होता. चाळा होता. तरीही तुकोबाराया म्हणतात माझ्या मनाला छंद लागावा. का 5 ज्ञान इंद्रिय 5 कर्म इंद्रिय 10 इंद्रियांचा जो मुख्य आहे त्याचं नाव आहे मन. मनाजी पाटील देह गावचा मनोराजा एक देहपुरी. सकळ इंद्रिया मन हे प्रधान ते करी ध्यान विठोबाचे. सगळ्यांचा मन मुख्य म्हणून महाराज सांगतात मनाला छंद लागावा. आवड निर्माण व्हावी. चाळा लागावा. कशाचा लागावा. विषय कुठला आहे
अभंगातील प्रथम चरणामध्ये महाराज माझ्या मनाला गोताळा तारा, माझ्या मनाला गोताळा तारा, माझ्या मनाला पहावया विठ्ठल डोळा, माझ्या मनाला गोचाळा, मनाला छंद लागावा का आवड निर्माण व्हावी. तुकोबाराया सांगतात आई वडिलांनी संस्कार द्यावे, ते संस्कार पोरांना लागले जातात. कीर्तनामध्ये आज आमची लहान लहान मुलं उभी आहेत. म्हाताऱ्या माणसांनी परमार्थ करावा ही समाजानं घालून दिलेली परंपरा आहे. आषाढी वारीचा सोहळा पंढरीला निघाला आणि एखादे महाराज म्हणाले चला पंढरीला, तर आमची माऊली म्हणते देवानं नेलं तर येऊ. काय उत्तर आहे आमचं? एक सांगू का तुम्हाला, परमार्थ म्हातारा झाल्यानंतर करायचा हा आपला भ्रम आहे. आमची आई काय करते, पोरग कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहिलं का घरी घेऊन जाते. काय भेटणार आहे टाळ कुठून, टाळ घेऊन उभा राहिलं की घरी घेऊन जाते. आणि तेच कार्ट लग्नाच्या वरातीत नाचू द्या, डीजे पुढं नाचायला लागलं काहीच आमची आई दारात 4 बाया गोळा करून उभा राहते. आणि समोरून वरात आली का हे अजून कार्ट उड्या हाणत, आणि आईला बघितलं हे अजून उड्या हाणत. मग ही आई शेजारणीला अगं सखू, अगं सखू, अगं बघ माझा पिंट्या कसा प्यान फाटूस तर नाचतो या. हे वळण आमच्या मम्मीचं. एक सांगू का तुम्हाला, वय झाल्यानंतर परमार्थ करायचा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमच्या संतांनी सांगितलंय परमार्थ करा, पण कुणी करा, तरुणा भाग्यवंत, तरुणा भाग्यवंत, तरुणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. हाया रे यारे लहान दोर, याची भलती नाही गणाबाई चलवे चिंतानवाद. अरे अरे लहान दोर, याची भलती नाही करावा विचार, करावा विचार,
डोळा तुझं रूप डोळ्यांनी बघावं. का बघावं? माझा देव इतका सुंदर आहे. किती सुंदर आहे. मुखमंडित रेणू चरित धेनू मधुरम मुख सुंदरम. इतका देखणा माझा देव आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. 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 रवी शशी गळा लोपलिया लोपलिया. रवी शशी गळा रवी शशी गळा. रवी शशी गळा. रवी शशी गळा. रवी शशी गळा लोपलिया गळा लोपलिया. रवी शशी गळा रवी शशी गळा लोपलिया. कस्तुरी मळमळ चंदनाची. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ज्याच्या मुखावरती सतत हास्य आहे तो देव आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं रूप बघा. पाहावया विठ्ठल डोळा. देवाचं तोंड बघा. का बघा? त्याच्या तोंडावर हास्य आहे. आमची तोंड बघायला का सांगितली नाही? संत म्हणतात देवाचं मुख बघा. का? त्याच्या मुखावरती सतत हास्य आहे. आमची तोंड बघायला का सांगितली नाही? त्याचंही कारण आहे. काही काही लोकांच्या तोंडावर 24 तास 12 वाजलेले, नाकावरची माशी हालत, सतत सडलेली तोंड, सतत सडलेली. आमच्यासारखा महाराज यावा, कीर्तनाला उभा राहावा, आणि नेमकं आमच्या पुढे ते बसलेलं. तुम्ही नाही, तुम्ही हसताय. नेमकं ते सडलेल्या तोंडाचं बसलेलं. आम्ही उभा राहावं, त्याच्याकडे बघावं आणि मोठ्या जोशात सांगावं, जगद्गुरु तुकाराम महाराज. मी नाही, एखाद्या कीर्तनकारांचं सांगते तुम्हाला. महाराज मोठ्या जोशात येणार, पुढे बसलेल्याकडे बघणार आणि मोठ्या एनर्जीने सांगणार की पुढच्याचा रिप्लाय काय येतोय याच्यासाठी महाराज एक्साइटेड. आणि मग महाराज त्याच्याकडे बघणार, त्याचे एक्सप्रेशन बघणार. महाराज म्हणणार, जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगामध्ये काय सांगतात बरे. त्याच्याकडे बघावं आणि त्यानं महाराजाकडे बघावं. कसं? फोडीली गोवारी मग तुकोबाराया म्हणतात, असली तोंड बघण्यापेक्षा माझ्या देवाचं मुख बघा. माझा देव इतका देखणा आहे. नलाची बायको दमयंती इतकी सुंदर होती, तिच्या लावण्याची जगामध्ये ख्याती. असं म्हणतात, दमयंतीला निर्माण करत असताना ब्रह्मदेवाने चंद्राचा थोडासा अंश घेतला आणि दमयंतीला निर्माण केलं, म्हणून ती इतकी सुंदर आहे.
विचार करा. चंद्राचा अंश घेऊन निर्माण झालेली स्त्री जर एवढी सुंदर असू शकते तर माझ्या पांडुरंगाच्या मुखकमलावर चंद्राचा अंश नाही, एक चंद्र नाही तर कोटी चंद्र आहे. याला पुरावा काय? तुझी डळी कोटी चंद्र प्रकाशे, चंद्र प्रकाशे कमल नयन, कमल नयन हास्य मदन हास्य. तुझी डळी कोटी चंद्र प्रकाशे, कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य, कमल नयन हास्य मदन हास्य. इतका सुंदर देव आहे म्हणून देवाचं मुख कमल बघा. का भगवंताची भक्ती करत असताना जगाला दाखवण्यासाठी देवाची भक्ती करायची. एक सांगू का तुम्हाला? तुम्ही म्हणाल महाराज संकट आल्यानंतर देव धावून येत नाही का बरं? जोपर्यंत लेकरू अंगणामध्ये खेळतय तोपर्यंत आई त्याला घ्यायला जात नाही. का? आईला माहिती आहे त्याला माझी गरज आता नाहीये. जेव्हा ते रडायला लागलं, आईला आवाज द्यायला लागलं, हातातलं काम सोडून आई त्याला घ्यायला जाते. भगवंताचंही तसंच आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या संसारामध्ये मग्न आहोत तोपर्यंत देव आमच्याकडे पाहत, तुझं चाललंय ना बाबा चालू दे. जेव्हा त्याला आवाज द्याल तेव्हा धावून आल्याशिवाय राहत. नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं, नवऱ्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये घातलं, त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं की नवऱ्याची जबाबदारी आहे बायकोचा सांभाळ करणं. हे झालं संसारातलं उदाहरण. अगदी परमार्थामध्ये तसंच आहे. कसं आहे? पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ तुम्ही गळ्यामध्ये घातली, पांडुरंगाच्या नावाचा अष्टगंध बुक्का तुम्ही कपाळाला लावला. ऐका, पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का तुम्ही कपाळाला लावला आणि त्याच्या नामाचा जप जर मुखाने केला तर त्या भगवंताची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. करावंच लागेल, करावंच लागेल. मग धावून काय येत नाही? त्याचंही कारण आहे. माझा देव असा आहे, देशी तेव्हा घेशी, ऐसा अससी उदार. त्याला दिल्याशिवाय तो तुमच्याकडून चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. द्रौपदीकडून काहीतरी घेतल्याशिवाय तिला साड्या परत मिळाल्या नाही, लक्षात घ्या. सुदाम्याचे कच्चे पोहे खाल्ल्याशिवाय सोन्याची नगरी वापस मिळाली नाही, लक्षात घ्या. त्याच्या जवळचं जरी कितीही असलं तरी घेतल्याशिवाय तो देणार. मग काय हवंय त्याला? धन संपदा पैसा संपत्ती अजिबात गरज नाही. ऐक महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लणीची. त्याला जास्त कशाची गरज नाही, त्याला फक्त श्रद्धा आणि भक्ती हवी आहे. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. आजी दुष्काळ दयाला, आजी दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. परमार्थ सोपा आहे, संतांनी सोपा करून दिलाय, पण तो सोपा करणं आमच्यासाठी अवघड आहे. तुका म्हणे सोपे आहे, सगळं सोपं आहे. संतांना माहिती होतं माणसाला अवघड जमणार. जमतं का आता? आम्हाला जमत नाही. पूर्वीची कामं आणि आताची कामं जमत नाही. बघा किती बदललाय जमाना. महिला मंडळ, पूर्वीच्या बाया जात्यावर दळण दळायच्या, आता दळता का तुम्ही? नाही. आता सगळं मशनी आल्या, सगळ्या मशनी आल्या. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ. पूर्वी बाया दळण दळायचं असेल तर जात्यावर दळण दळायच्या. माझी माऊली दळण दळायला बसली की तिनं ओव्या म्हणाव्या, आवाज गावात घुमायचा.
पाठीचा व्यायाम, मणक्याचा व्यायाम, तोंडाचा व्यायाम, हाताचा व्यायाम, सगळ्याचा व्यायाम. आणि बाई दळायला बसली की तिनं म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. अख्ख्या गावात एकच प्रमाण. मी पुढे म्हणते महिला मंडळ, कीर्तन महिलेचा आहे, आवाज तुमचा घुमला पाहिजे जरा मोठ्याने. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. फक्त पुढच्याच म्हणत्या त्या. आवाज काढा आवाज. मागच्यांना काही झालंय का? जेवला नाही तू उपास आहे तर जरा खाल्ल्यासारखं येऊ दे ना बाहेर. जरा मोठ्यानं पाठीमागच्या. आमंत्रणाची गरज नाही. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. हे आमच्या पूर्वीच्या माऊल्या म्हणायच्या बर का. पोरग पाळण्यात टाकलं, संस्कृती काय सांगते आपली, पोरग पाळण्यात टाकलं आणि त्या मुलानं शांत झोपावं म्हणून आमची आई पूर्वी पाळणा म्हणायची. पाळणा. पहिल्या दिवशी आनंदी मन यशोदा पाही पुत्र वदन. पुत्र जन्मला कुळात रत्न. रत्न रूप सावळे मूर्ती सगुण. जो बाळा जो जो रे जो. ही पूर्वीची आई म्हणायची. पाळणा म्हणला की ते लेकरू झोपायचं. आत्ताची आमची आई पोरग पाळण्यात टाकलं, झोक्याला हात लावला की त्या लेकरानं झोपावं म्हणून जोऱ्यानं झोका देते. हाड हाड. दारातलं कुत्र पळून जातं. दारातलं कुत्र पळून जात आणि ते पाळण्यातलं म्हणत, मी झोपतो पण तुझं तोंड बंद कर. तुझं तोंड बंद कर, मी झोपतो, मला तुझं ऐकायचं. ते कार्ट दुसऱ्या आवाजात झोपतं पण हिचं काही हाडा ऐकत काय जमाना आहे महाराज. पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ लय फरक आहे. जात्यावर दळण दळायच्या बाया, आता मशीन आली, गिरण आली, दळण दळायची मशीन. कपडे बाया हातानं धुवायच्या, आता कपड्याची काय आली. वाह, काय म्हणायचं त्याला, येऊन द्या जरा आवाज, काय म्हणायचं त्याला, वॉशिंग मशीन. कपडे टाकले का धुवून वाळून तयार. कपड्याची मशीन, दळणाची मशीन. अजून कणिक मळायची. चपात्या लाटायला मनगट दुखत असतील तर चपात्याची. अजून भांडे घासायची. फक्त महागाई म्हणून घरापर्यंत आलेली नाहीये, नाही तर भांड्याची. अजून सगळ्या मशीन आल्या. कपड्याची मशीन, चपातीची मशीन, कणिक मळायची मशीन, भांड्याची मशीन. महिला मंडळ बर का, आपल्या सोयीसाठी अजून एक मशीनीचा शोध चालू आहे, लवकरच येणार आहे. कुठली मशीन? आंघोळीची. बास, आंघोळीची मशीन जर का तुमच्या गावात आली, काय होणार आहे माहितीये का? समजा आता तुमच्या अपार्टमेंट मध्ये आंघोळीची मशीन आली आणि आमच्यासारखा महाराज तुमच्या इथं आला, सोफ्यावर बसला, आम्ही दमून येणार. मग ते घरवाले, जय हरी जय हरी, लांबून आलाय वाटतं, होय, दमलाय वाटतं, होय, फ्रेश व्हायचं का फ्रेश. आम्ही म्हणणार होय किंवा ठेवा जरा गरम पाणी. आपल्याकडं सगळं इलेक्ट्रिकल. म्हणजे काय हो, काही नाही, ते घरातल्या पत्नीला बोलावतं, अगं इकडे ये. काय? अगं काही नाही, महाराजांना फ्रेश व्हायचंय. मग काय करू? काही नाही, महाराजाला घाला मशीनीत. आता आंघोळीची मशीन, आता काय इलाजच नाही ना. महाराज उचलले, महाराज टाकले मशीनीत. मशीनीचं झाकण बंद, मशीनीचं बटन, महाराजांची आंघोळ चालू. पहिली स्टेप, अंगावरनं साबण फिरतोय. दुसरी स्टेप, अंगावरनं पाणी फिरतोय. इकडं
विठोबा पंचपदीचा टाइम झाला कीर्तनाचा. लोक म्हणले वेळ झाली, पंचपदी चालू करावी लागल. महाराज तोपर्यंत फ्रेश होतात. इकडं महाराजांच्या पंचपदी भजनाला सुरुवात झाली आणि इकडं सगळ्यात शेवटची स्टेप राहिली. अंगावरचा राहिलेला सगळा साबण धुवून काढायचा. तिसरी स्टेप तेवढ्यात लोड शेडिंगचा प्रॉब्लेम. लाईट चोपदार गेले आणायला. वहिनी महाराज कुठे आहेत? वहिनी म्हणतात बाबो महाराज तर अडकले मशनीत. केवढा गोंधळ आहे बघा. काय सांगावं महाराज, लय अवघड खेळ. ऐका, परमार्थ पूर्वीही सोपा होता आणि आताही सोपाच आहे. पण संत सांगतात भक्ती तो कठीण सुडावरील पोळी. परमार्थ करायचा असेल ना अवघडही तितकाच आहे. आणि सोपा म्हणाल ना तर परमार्थासारखं सोपं काम कुठलं जगामध्ये नाही आहे. म्हणून परमार्थ करायचा आहे. आणि माझा देव इतका साधा आहे, त्याला साधना करण्याची गरज नाही, आळवायची गरज नाही, जास्त काही देण्याची गरज नाही. एकदा आवाज द्या, धावून आल्याशिवाय राहत. भगवान परमात्म्याचा मित्र सुदामा भगवंताजवळ जातात. पत्नीनं सांगितलं अहो द्वारकेचा राजा, मथुरेचा राजा, द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमचा सवंगडी लहानपणीचा मित्र म्हणवता. एवढी गरिबी गांजलेलो आहोत आपण, खायला अन्न नाही, नेसायला कपडे नाही. जरा तुमच्या मित्राला जाऊन सांगा ना, काही मदत झाली तर बरं होईल. काही मागणे आम्हानोचित. मागणं हे भक्ताला कधी जमलं नाही. भक्तांनी फक्त भक्ती करावी, मागू नये. पण सुदामाने विचार केला मला मागायला तर जमणार नाही, पण पत्नीच्या निमित्तानं कृष्णाला भेटण्याची संधी मिळते, जरा जाऊन यावं कृष्णाकडे. भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी सुदामा निघाले. काय गंमत आहे बघा. घरामध्ये देण्यासाठी काही नाही, पत्नीनं इकडे तिकडे शोधलं. 2 मुठीचे 3 मुठीचे कच्चे पोहे फडक्यामध्ये बांधले, कमरेला बांधून पुरचुंडी दिली आणि आमचे सुदामा भगवान कृष्ण परमात्म्याच्या रस्त्याने गेले. कृष्ण भगवान परमात्म्याच्या दारात जातात. शिपायांनी अडवलं. कोण आहेस? आतमध्ये जो सिंहासनावर राजा बसलेला आहे ना, या राजाचा मी मित्र आहे, लहानपणीचा सवंगडी आहे, निरोप द्या आणि सांगा त्याला. अरे तू आणि आमच्या राजाचा मित्र, कळतं का तुला काहीतरी? बघवलं नाही, राहवलं नाही, दिवस गेला पण सुदामांना आतमध्ये पाठवलं नाही. पण सुदामा म्हटले माझ्या देवाला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. तिथंच बसून राहिले. एका शिपायाला दया आली. काय सांगायचंय? अरे जा आणि सांगा त्याला. अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है। नजर में
कृष्ण परमात्म्याने निरोप ऐकला, जसे बसलेले होते देव तसे पळत सुटले. मला उदाहरण द्यायचं काय, त्याला दिल्याशिवाय तो देत नाही म्हणून त्याची भक्ती करायची. पहावया विठ्ठल डोळा, तुझं रूप डोळ्यांनी बघा. डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे त्याचं रूप बघा. एकदा त्याला पाहिलं ना, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखा. डोळे सुखवणार आहे तर त्याचं रूप बघितल्याने मग तुम्हाला प्रपंच नाही का, संसार नाही का? तुकोबराया सांगतात मला संसार आहे, प्रपंचही आहे, पण संसाराच्या नावे घालून या शून्य संसारामध्ये आमचं मन रमत नाही. का रमत नाही? मायेचा बाजार असणारा हा प्रपंच, विषय वासनेने बाधित झालेला हा संसार, या संसारामध्ये आमचं मन रमत नाही. आम्हाला संसार गोड लागत नाही, म्हणून भगवंताची आवड आम्हाला आहे. अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये महाराज नाही साड, लगे संसार गोड, लगे संसार गोड, आज नाही ताड, आज नाही ताड, लगे संसार लगे संसार हा गोड. आम्हाला संसाराची आवड नाही, आम्हाला संसाराची गोड नाही, म्हणून आम्हाला संसार नकोय. फक्त आणि फक्त परमार्थाच्या दिशेने वाटचाल करणारी आम्ही माणसं आहोत. पंढरीची वारी करत असताना तुकोबरायांसारखे संत महात्मे सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. संत पंढरीला जाताना फक्त पंढरीच्या वाटेने जातात. आम्ही पंढरीला जरी गेलो तरी आमचं अर्ध ध्यान घराकडं. प्रपंच आमच्या जाणं सुटतच नाही. प्रपंच अख्खा आयुष्य एका माणसाचं गेलं. परमार्थ कधी केला नाही, मंदिरात कधी गेला नाही, दर्शनाला कधी गेला नाही, मंदिराला कधी देणगी दिली नाही, कीर्तनाला कधी पाय ठेवला नाही, पंढरपूर आयुष्यात त्यानं कधी पाहिलं नाही. आयुष्य गेलं. इथं तुम्ही बसलात ना, या ठिकाणी बसलात, काहीतरी पुण्याई आहे म्हणून तुम्ही बसलात. तुमची जरी नसेल ना तरी तुमच्या आई वडिलांची, तुमच्या घरातल्यांची, कोणाची तरी पुण्याई असल्याशिवाय तुम्ही इथं बसणं शक्य नाही. का? अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये येत नाही. बहुत सुकृतांची जोडी. आणि म्हणून विठ्ठले संतांचं सांगणं आहे, कोणाचंही काम नाही. ये रागावाड्याचे कुणीही उठावं, नामस्मरण करावं, जमणार नाही. आयुष्य गेलं माणसाचं. कधी परमार्थ केला नाही, भजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही. मरायला टेकला, शेवटचा काळ जवळ आला, म्हातारं खाटावर पडलं, बोलायला येईना, बोलायला येईना, तोंड बंद झालं, वाचा बंद झाली. आणि वाचा बंद झालेली असताना विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
ऐका वाचा बंद झाली, बोलायला येईना, शेवटचा काळ जवळ आला, तोंड बंद झालं, मरायला टेकला आणि मरता 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 खाटाच्या शेजारी एक वासरू बांधलेलं होतं, ते वासरू किरसुनी खायला लागलं. ऐका, वासरू किरसुनी खायला लागलं. संसाराचा मोह आवरेना. संसाराचा मोह म्हणजे काय? ऐका, संसाराचा मोह आवरेना. म्हातारं ओरडायला लागलं, बोलता येईना तरी म्हातारं ओरडतं. वा के तोंडाने बोलता येईना पण म्हातारं सांगतंय वासरू किरसुनी खातय. काय म्हणतं म्हातारं? वासरू किरसुनी खातय. बोलायला येईना, पोरं जवळ आली, नातवंड आली, लेकरं आली, बायका आल्या, सुना आला. काय पाहिजे बाबा? जेवायला पाहिजे, पाणी पाहिजे. वा के वासरू किरसुनी खातय. कुणालाच कळेना. शेवटचं पोरग जवळ आलं, बाबा काय पाहिजे? म्हातारं म्हणलं वा के म्हणता बरोबर बारक्याला वाटलं माझ्या बापानं आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नाही, परमार्थ केला नाही, नरकात पण जागा याला मिळायची नाही, पण मरता मरता देवाचं नाव घ्यावं असं वाटतंय. याला वासुदेव केशव असं म्हणावं असं वाटतंय. असं वाटलं पोराला. आणि पोरग म्हणलं काय लागेल तो खर्च कर, आपण 2 मिनिटासाठी माझ्या बापाला बोलता आलं पाहिजे. मात्रा दिली, म्हाताऱ्याला औषध बनवून दिलं. म्हाताऱ्याच्या तोंडात औषध टाकलं, सगळी गोळा झाली. बाबा म्हणा वासुदेव केशव. म्हातारं म्हणलं वासरू केरसुनी खाताय, उचला. पोरग म्हणला आता तरी देवाचं नाव घ्या. म्हणला मरीन पण देवाचं नाव घेणार. मेलं म्हातारं पण देवाचं नाव घेतलं. मला उदाहरण काय सांगायचंय? आयुष्य जाईल माणसाचं पण भगवंताचं नामस्मरण मुखाला येईल याची गॅरंटी नाही. का? मागच्या जन्मीचं, या जन्मीचं, पूर्व जन्माचं, घरातल्या माणसांची पुण्याई असल्याशिवाय भगवंताचं नाव तुमच्या तोंडामध्ये येणार. विठ्ठला विठ्ठला म्हणून या परमार्थाच्या माध्यमातून संतांनी सांगावं वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी. अरे ऐका रे बाबा, घ्या देवाचं नाव. अरे ऐका रे बाबा, करा रे बापांनो साधन हरीचे. अरे ऐका, पण वळण मात्र महत्वाचं ठरतं. एका गावामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो, सोफ्यावर बसलो. गावातली बाई माझ्याकडे आली. कीर्तन संपलं, अगदी वय झालेलं. संस्कार ऐका, सध्याची आमची आई. कीर्तन संपलं, ती आजी माझ्याजवळ आली. अंगावरती लुगडा, हातामध्ये काठी, तोंडामध्ये दाताचा पत्ता नाही. अंग थरथर थरथर कापते, अगदी जुक्कल वय झालेलं. माझ्याजवळ आली, दर्शन घेतलं आणि मला म्हणते बाई. म्हणलं काय आजी? काही नाही म्हणे. राती का नाही लई भारी कीर्तन केलं ग माय. म्हणलं आजी तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांची कृपा पाहिजे. चांगलंच होते. तसं नाही माय, मला लई आवडलं. चला घरी चहाला घरी नेलं. आजी गरीब नव्हती, श्रीमंत. बंगल्यात नेलं, गादीवर बसवलं, चहा करायला सांगितला. लागली गप्पा ठोकायला. गप्पा मारता मारता म्हातारीनं मला प्रश्न विचारला. तुम्हाला विचारू? म्हणलं काय? तुम्हाला किती लेकरं हाय? महत्वाचा मुद्द्याचा प्रश्न. म्हणलं मला किती असू दे, तुम्हाला किती आहे सांगा. तुम्हाला किती म्हणता बरोबर म्हातारी ताटच झाली. मला का नाही 3 पोरं हाय. म्हणलं चांगलंय. म्हणे तसं नाही, काय करतात ते ऐका. म्हणलं सांगा. काय सांगू? म्हणे माझं मोठं पोरग. हा बंगला त्यानंच बांधला. म्हणलं चांगलंय. 4 गाड्या त्यानंच घेतल्या. म्हणलं चांगलंय. करतय काय? काय सांगू? म्हणे माझं मोठं पोरग. असं वाटत नाही 9 महिने वज वागवलं म्हणून पांग फेडलं पोरानं, पांग फेडलं गा. मला वाटलं लई मोठं कुणीतरी असावं. एवढं वर्णन करते. काय करते तुझं पोरग? आजी म्हणली काय सांगा माझं मोठं पोरग. एवढा मोठा कोरोना आला, सगळं बंद होतं. गाडी बंद, रेल्वे बंद, भजन बंद, कीर्तन बंद, मंदिर बंद, शाळा बंद, सगळं बंद होतं. पण माया पोराचं दुकान मात्र चालू होतं ग. मला वाटलं मेडिकल असेल. म्हणलं पुण्याचं काम केलं पोरानं. आजी म्हणली काय करते पोरग? म्हणली काय सांगू माझं मोठं पोरग. गावाच्या बाहेर हातभट्टी लावली, तिथं धंदा करतय, समज गाव त्याच्याच माग लागतंय. म्हणलं हात जोडले माऊले, दुसरं
काय नाही म्हणे, टपरीच्या मांग जुगाराचा अड्डा लावलाय आणि देवाच्या कृपेनं दोन्ही पोरं चांगले दिले, सुखात चालले. ऐका, तिसऱ्याचं नाव काढता बरोबर तोंड वाकडं केलं, म्हातारी गप्पच बसली. मी म्हणलं तुम्हाला 3 आहे ना? म्हणे हो. तिसऱ्यानं काय दिवा लावला सांगितलं नाही मला. तिसऱ्याचं नाव काढता बरोबर तोंड वाकडं केलं, बोट मोडायला लागली आणि म्हातारी म्हणते काय सांगू, त्याचं नाव तोंडात घेऊ वाटत नाही, बिघडलं, वाया गेलं. म्हणलं करतय काय, काय सांगाव माझं तिसरं. ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या आणि तुमच्या सारखंच ह्या गावचं त्या गावला बोंबलत हिंडतया. आता आमच्यावानी बोंबलत हिंडते म्हणजे काय करते तुमच्या ध्यानात? 2 पोरं वाईट वळणाला लागली तर आई म्हणती वाह, आणि एक भजनाला लागलं म्हणून भजन करायचंय. चला, बसलेली सर्व मंडळी हाताने टाळी, मुखाने भगवंताचं गोड असं हरिनाम, अंतःकरणातून भजन करायचंय. यशाम श्रीमद यशोदासूत पद कमले भक्ती नास्तिर नरानाम तेषाम अभिर कन्या प्रिय गुण कथने नानुरक्ता रसज्ञा तेषाम श्रीकृष्ण लीला ललित रस कथा सादरौ नैव कर्णौ धिकतान धिकतान धिगेतान कथयती सततम कीर्तनस्था मृदंग. पवित्र ठिकाणी बसून जो नामस्मरण घेऊ शकत नाही, सादरौ नैव कर्णौ, सादर होत असलेली कथा ज्या माणसाच्या कानाला ऐकावीशी वाटत नाही, अशा माणसाला धिक्कार 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 म्हणतय कोण? कीर्तनस्था मृदंग. कीर्तनामध्ये स्थानापन्न असलेला मृदंग सांगतो बाबा तुला धिक्कार. का धिक्कार? कारण भगवंताने विचारलं तुझा भक्त कोण? अर्जुनाने विचारलं देवाला. एवं सतत युक्ताये भक्ता. अर्जुनाने विचारलं श्रेष्ठ योगी कोण? देवाचं उत्तर आहे, सोपं आहे. मैया वेश्य मनो ये माम नित्ययुक्त उपासते श्रद्धयां पर्योपेत असते मे युक्त अतमा मतः. निष्ठेन श्रद्धेन जो माझी भक्ती करतो, श्रद्धावाल भजते यो माम, तो माझा भक्त आहे. का सांगायची गरज का पडली आहे? या जगामध्ये दिखावा करणारे भरपूर झाले, म्हणून सारखे जरी सगळे दिसत असले तरी का कहा कृष्णा पिकहा कृष्णा को भेद पीक का कयो वसंत समये प्राप्ते का कहा पिकहा पिकहा. कावळ्याचा कलर काळा आहे, कोकिळही काळीच आहे, पण दोघातला फरक कळायचा असेल तर वसंत समये प्राप्ते का कहा पिकहा पिकहा. कावळ्यातला आणि कोकिळेतला फरक त्या ऋतूमध्येच कळतो, परमार्थातलंही तसंच आहे. का संत दिसतात सगळीकडे पण असतील सगळीकडे असं. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकन्न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदन वने वने. जसं चंदन प्रत्येक ठिकाणी सापडत नाही तसं संत प्रत्येक ठिकाणी सापडत नाही. म्हणून विषय वासनेला ज्याने ताब्यात घेतलं त्याला म्हणावे संत. मनावर ज्यांनी ताबा मिळवला त्यांना म्हणावे संत. माया आणि ब्रह्म यांच्यातला फरक ज्याने ओळखला त्यांना म्हणावे संत. म्हणून अंतःकरणातून नामस्मरणाशिवाय जीवनाला पर्याय नाही. भजन अंतःकरणातून करायचंय. बसलेली सर्व मंडळी सरळ सरळ हात वर सरळ, मध्येच खाली घ्यायचे नाही. वाह विठोबा रखुमा हरी हरी जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा
टाळी वाजवा, टाळी बसलेली मंडळी. टाळी 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 टाळी. हा हाला हाला उठा 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 सगळे उठा. हा वा वा टाळकरी. हा टाळकरी. बाल गोपाळांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. ऐका महाराज, ऐका. रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला. रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. लाखो मावळ्यांना प्राणांची आहुती वाहावी लागली. तेव्हा 32 मणांचं सोनेरी सिंहासन रायगडावरती माझ्या शिवछत्रपतींचं उभा राहिलं. एक एक मावळा पणाला लागला, एक एक शिपाई पणाला लागला. हे माझे मावळे, हे शिवभक्त कुणा पुढेही झुकत नाही, कुणा पुढेही वाकत नाही. अरे मोडेन पण वाकणार नाही, याला मावळ्याची जात म्हणतात. माझा मावळा वाकेल झुकेल कुणा पुढं. अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर. अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर आणि शिवभक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर. या स्वराज्याच्या मातीमध्ये माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो. सह्याद्रीचा सिंह जन्मला. अरे सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी. हर हर महादेव घुमली गर्जना गडो किल्ल्यांच्या ओठी. या स्वराज्याच्या मातीमध्ये माणूस म्हणून जीवन जगत असताना आजचा आमचा तरुण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवतोय, छत्रपती शिवरायांसारखी चंद्रकोर कपाळाला लावतोय. लावलीच पाहिजे. शिवाजी महाराजांसारखी दाढी आम्ही वाढवणार नाही तर वाढवायची कोणासारखी? राजांसारखं आम्ही दिसायचं नाही तर दिसायचं कोणासारखं? राजांचा गेटअप करता येईना करा, पण माझ्या तरुणांना सांगायचंय छत्रपती शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणून तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही. चंद्रकोर कपाळाला लावली म्हणून तुम्ही छत्रपतींचे मावळे होत नाही. रुद्राक्षाच्या माळा अंगावर घातल्या म्हणून तुम्ही स्वराज्याचे शिपाई होत नाही. दिवसभर
अंगावर भगव्या शाली आणि शिव जयंतीला जय भवानी करत फिरलात तरी तुम्ही छत्रपतींचे मावळे होत नाही। रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी छत्रपतींचा मावळा म्हणून होण्याचा अधिकार तुम्हाला आहे। काय चाललंय आमच्या मातीमध्ये? एकही मुलगी सुरक्षित नाही, एकही स्त्री सुरक्षित नाही। आमच्या पोरींना शिकवण्याची गरज आहे भगवा म्हणजे काय, आमच्या लेकींना सांगण्याची गरज आहे काय घडतंय मातीमध्ये। ज्या लहानशा मुलीला वॉशरूमला जायचं असेल तरी तिला आईची मदत घ्यावी लागते, त्या लहानशा मुलीवर तुम्ही अन्याय करताय, तिच्यावर वाकडी नजर टाकताय, तिच्यावर अत्याचार करताय। आमच्या मुली शिकायला शहरात जातात आणि मग हे बघत असताना शोकांतिका वाटायला लागली आहे। छत्रपती शिवरायांनी एका स्त्रीला न्याय मिळवून दिला एका रात्रीत। ते होतं स्वराज्य, ते होतं हिंदवी स्वराज्य। काय घडतंय मंडळी ऐका आमच्या मातीमध्ये। आणि म्हणून सांगावंसं वाटतं सध्याच्या या मातीला, सध्याच्या या स्वराज्याला आणि सध्याच्या तरुणाईला छत्रपतींच्या विचारांची गरज आहे, तत्वांची गरज आहे। संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे आमचा रायगड आहे। या रायगडावरचं 32 मणांचं सिंहासन आहे, 32 मणांचं सिंहासन आहे। अंधार पडत आहे, एक दिवा पाहिजे। अरे अंधार पडत आहे, एक दिवा पाहिजे। या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे। जिजाऊंचा शिवबा पाहिजे। आणि म्हणून या छत्रपतींच्या मातीमध्ये, या शिवरायांच्या मातीमध्ये आज घडत असताना मंदिर पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जातोय आणि हे बघवलं नाही एका स्त्रीला। ऐका, एका स्त्रीला बघवलं नाही आणि तिने विचार केला कुणीतरी हवं हे थांबवायला, हा थांबवणारा कुणीतरी हवा। राजमाता जिजाऊ साहेब आई जगदंबेच्या दरबारात गेल्या, तुळजा भवानी समोर पदर पसरला, मागणं घातलं, हे कुलस्वामिनी जगदंबा तुळजा भवानी आदिशक्ती, नंगा नाच थांबवण्यासाठी तुझं बळ मला हवाय। जगदंबे तुझा अंश मला हवाय, एक बाळ मला हवाय। जगदंबे एक बाळ मला हवाय। काय घडतंय? नवरात्र चालू होतं, देवीचं ठाणं बसलेलं होतं आणि देवीचं ठाणं बसलेलं असताना एका महिलेनं क्रांती केली आणि स्वराज्यासाठी पदर पसरला तुळजा भवानी समोर। नवरात्रातल्या 7व्या माळेला, नवरात्रातल्या 7व्या माळेला पुराणनगराला जिजाबाई आल्या दर्शनाला। देवी समोर पदर पसरला, देवी समोर पदर पसरला, एक बाळ हवा ग मला, तुझी शक्ती हवी ग मला, तुझी शक्ती हवी ग मला। भवानी पावन वसाला, पावन वसाला उजवा कौल मनी धरलेला, आंबेन कौल बघा दिला, आनंद झाला मातेला, आनंद झाला मातेला। भवानी पावली नवसाला, पावली नवसाला, आणि देवीला गोंधळ घातला गेला। मंडळी गोंधळी बोलावल्या गेले आणि गोंधळ्यांनी गोंधळाला सुरुवात केली। गोंधळ्यांनी आपलं संबळ आणलेलं आहे
आणि गोंधळांनी संबळ वाजवायला सुरुवात केली. संबळंग पंबळंग संबळंग पंबळंग संबळंग पंबळंग. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. काम क्रोध बकरा मारा पुजार खमाईच्या वरह जिथो विठूच रावळे तिथो तुकयाचा गोंधळ विठूच रावळे तिथो तुकयाचा गोंधळ गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी उधो 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 शिवछत्रपतींचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. शिवछत्रपतींचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. माहुली किल्ल्याला वेढा दिला. शहाजीराजे महालात आले. आम्ही ऐकलं आहे ते खरं आहे. होय, आपली काही डोहाळे इच्छा आमचे डोहाळे तुम्ही पूर्ण कराल. बोलावं आपण. राजेशाही पोशाख हवा आहे, द्याल. डोक्यावरचा जिरेटोप हवा आहे, द्याल. कमरेची तलवार हवी आहे, मिळेल. आम्हाला वाटलं एखादं भरजरी वस्त्र मागाल, आम्हाला वाटलं गडकिल्ला जिंकून मागाल. तुम्ही तर आमचा पोशाख मागताय, देताय ना. अंगावरचा पोशाख दिला मंडळी. डोक्यावर जिरेटोप घातला जिजाऊमा साहेबांनी. कमरेची तलवार बाहेर काढली. जणू काही पोटातलं बाळ बोलायला लागलं होतं. गर 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 फिरवायला सुरुवात केली. गर गरा फिरवी पट्ट्याला, गर गरा फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला कर करा घाल दाताला. चर चरा वळलं मुठीला, चर चरा वळलं मुठीला. येत आहो आम्ही जगमाला. डोहाळे लागले मातेला, डोहाळे लागले मातेला. सांगते शहाजी राजाला, शहाजी राजाला राहती सात महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली. माहुली किल्ल्यातून भुयारातून ही मंडळी बाहेर निघायला लागली. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली, लगाम खेचला. आणि आमची आजची 2 महिन्याची गरोदर बाई डॉक्टरच्या दवाखान्यात हेलपाट्या घालते. काय करावं डॉक्टर, कालपासून काही खाल्लेलं पचतच नाही बघा. बसलं. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली, लगाम खेचला. लखोजीराव जाधव यांनी वेढा दिला होता. शहाजी राजांचे सासरे, जिजाऊ साहेबांचे प्रत्यक्ष वडील. काय भाग्य होतं आमचं. एक बाप मुलीचं कुंकू पुसायला चालला होता. एक सासरा जावयाला मरण्यासाठी निघाला होता. सैन्य दौडायला लागलं. रात्रभर जिजाऊ मा साहेब घोड्यावर बसल्या मंडळी. पोटामध्ये बाळ आहे. आणि ऐका काय प्रसंग आहे. राजमाता जिजाऊ मा साहेबांचा घोडा सह्याद्रीच्या दर्या खोऱ्याने दौडायला लागला. सह्याद्रीच्या दगडा थोंड्यातून घोडा दौडायला लागला. रात्रभरची घोडदौड चालू आहे. आणि या घोडदौडीमध्ये
जुन्नर या गावाजवळ येऊन घोडा पोहोचला, पोटाला हात लावला आणि मासाहेबांनी विचार केला, बाळा तुला त्रास व्हावा म्हणून मी घोड्यावर दौड करत नाहीये रे बाळा, तुला त्रास व्हावा म्हणून घोड्यावर फिरत नाही, पण या घोड्यावर बसून का दौड करत आहे तुला माहितीये बाळा? याच घोड्यावर बसून हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे, तुला शिकून घे बाळा माझ्याकडून, शिकून घे बाळा माझ्याकडून. गर्भात शिकवी बाळाला, पोटातल्या बाळाला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रंगवावे, त्या होत्या जिजाऊ मासाहेब. मारुनी टाच घोड्याला, मारुनी टाच घोड्याला, घोड्यावर स्वार समयाला, घोड्यावर स्वार समयाला, रात्रभरच्या घोड तौडीला, रात्रभरच्या घोड तौडीला, गर्भात शिकवी बाळाला, शिकवी बाळाला, शिकवी बाळाला. जरा लक्ष देऊन ऐका, शेवटचे 10 मिनिटं. जुन्नर गावाजवळ येऊन घोडा पोहोचला आणि घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला आणि शहाजी राजांनी धरलं. अहो अहो पडाल, अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? मागून शत्रू चाल करून आलाय, कधी घाला घालेल सांगता येणार नाही, आणि तुमची अशी दौड. हे बघा माझं ऐका, मला वाटत नाही मी आता पुढे येऊ शकेल. एक काम करा, मी इथेच थांबते, तुम्ही पुढे जा. काय 2 जीवाच्या आहात तुम्ही, या अवस्थेमध्ये तुम्हाला इथं सोडून जाणं हे मर्दाचं लक्षण नव्हे राणी साहेबा, तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. शहाजी राजे ऐकायला खाली नाही, आणि मग मात्र जिजाऊ साहेबांनी सांगितलं, माझं ऐका, मागून येणारा जो शत्रू आहे ते तुमचे सासरे आहे म्हणून तुम्हाला धोका आहे, पण माझे मात्र वडील आहे, आणि कुठल्याही मुलीला तिच्या बापापासून कधीच धोका नसतो. निश्चिंतपणे जा, मी इथे थांबते. विश्वासरावांच्या वाड्यावर जिजाऊ मासाहेबांना ठेवण्यात आलं आणि शहाजी राजे पुढच्या प्रवासाला निघून गेले. लखुजीरावांना कळालं जिजाबाई वाड्यावर आहे. लखुजीराव वाड्याकडे कूच झाले. मासाहेब नेमक्याच वाड्यावर पोहोचल्या. मंडळी, पोटात बाळ होत, रात्रभर दौड चालू होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला, स्वराज्य जिंकलं, हे आम्ही ऐकलंय. पण त्याच सह्याद्रीच्या सिंहाला जन्म देताना त्या सिंहिणीला काय त्रास सोसावा लागला त्याचं वर्णन तुमच्या पुढे सांगते. मासाहेब नेमक्याच खाली बसल्या, घामानं भिजलेलं शरीर, पाण्याचा घोट घेतला. गळ्यातनं घोट उतरतो न उतरतो एवढ्यात एक शिपाई पळत आला. राणी साहेबा वाड्याला वेढा पडला. राणी साहेबा वाड्याला वेढा पडला. वाड्याला वेढा पडला ऐकलं आणि पाणी हातातलं खाली ठेवलं. जगदंब जगदंब जगदंबे रक्षण कर, जगदंबे रक्षण कर. एवढ्यात लखुजीराव दारात येऊन उभे राहिले. वाड्यात पाय ठेवला. कोण होते समोर? जिजाऊ साहेबांचे वडील. वाड्यात पाय ठेवताच खाली पडलेली तलवार मासाहेबांनी उचलली आणि आवाज दिला, कोण आहे बाहेर? श्रीनिवास सरदार राजा सिंदखेड. पाय टाकताच मासाहेबांनी तलवार उगारली आणि आवाज दिला, खबरदार आवाज सह पुढे पाऊल टाकाल तर खांडोळी केल्या जाईल म्हणते मी. आवाज होता जिजाऊ साहेबांचा. स्वतःच्या वडिलांच्या अंगावर तलवार घेऊन धावून आल्या होत्या मासाहेब. आपल्या लेकीला पुढे बघितलं. शत्रू असला म्हणून काय झालं? बाप होता आणि बापाच्या हृदयाला पाजर फुटला. हातातली तलवार गळून खाली पडली. हात पसरले आणि मोठ्या प्रेमानं मासाहेबांना आवाज दिला, जिजा ये ग जिजा ये, जिजा ये. किती दिवसातून बघतोय माझ्या बाळाला, किती दिवसातून बघतोय माझ्या लेकराला. ये बाळा ये.
मासाहेबांनी तलवार खाली टाकली, पोटाला हात लावला, हळूहळू पावलं टाकत वडिलांच्या जवळ आल्या. जवळ येता बरोबर कडकडून मिठी मारली. बाप लेकीची भेट होती ती. घामानं भिजलेलं शरीर, विस्कटलेले ते केस, हृदयाची होणारी धडधड, शरीराला सुटलेला थरकाप. तोंडावरून हात फिरवला, केसांवरून हात फिरवला आणि मोठ्या प्रेमाने विचारलं, कशी आहे माझी लेक, कशी आहे माझी जिजा. विचारता बरोबर मासाहेबांनी धक्का दिला. तुम्ही विचारताय मी कशी आहे, तुम्ही ऐकायचं आहे ही जिजा कशी आहे. ऐका आबा, माझ्या पोटात बाळ आहे. आबा तुम्ही आजोबा होणार आहात, तुम्ही आई होणार आहे असं म्हणतात. पोटात बाळ असलं की पाय सुद्धा जपून टाकावा, नाहीतर बाळाला धोका असतो. पण याच बाळाचे प्राण वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या दगडा धोंड्यातून फिरते आहे आबा. अशी आहे तुमची जिजा, अशी आहे तुमची लेक. ना माहेरी ना सासरी मध्येच ही जागा धोक्याची आहे. इथं सुरक्षा नाही, शिपाई नाही, पण हे बाळ मला हवाय. जगदंबेचा आशीर्वाद मला हवाय. अशी आहे तुमची जिजा, अशी आहे तुमची. अगं पण बस, मला ऐकवत नाही पोरी, मला पुढे जायचंय. पण तुझी ही अवस्था मला बघवत नाही. एक काम कर पोरी, चल माझ्या सोबत. कुठे? राजा सिंदखेडला. महिला मंडळ ऐका, बाप म्हणतोय लेकीला चल माझ्या सोबत. पोरीचं उत्तर काय आहे? आबा मी तुमच्या सोबत आले असते, पण मी येऊ शकत नाही आबा. त्याचं कारण, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, तरी सून मात्र भोसल्यांची आहे, सून मात्र भोसल्यांची आहे. माझ्या नवऱ्यानं मला इथं सोडलंय, माझा बाप जरी चल म्हणला तरी मी येऊ शकत. हे तुमचे संस्कार आहे. अगं पण तुझी ही अवस्था. इथून काही अंतरावर शिवनेरी नावाचा गड आहे. या शिवनेरी किल्ल्यावर मला नेऊन सोडा. शिवनेरी गडावर मासाहेबांना नेण्याची तयारी चालू झाली मंडळी. गड चढायला सुरुवात झाली. पालखी गडावर जात असताना शिवाई देवीचं मंदिर लागलं. तुम्ही कधी गेला असाल शिवनेरी गडावर. शिवाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शनाला लखुजीराव थांबले. कमरेचा कसा काढला आणि मासाहेबांच्या हातामध्ये दिला. या कस्यामध्ये 101 होन होते. पोरी, जगलो वाचलो तर येईल बाळाला भेटायला, पण जर नाही आलो तर हा आजोबांचा आशीर्वाद म्हणून बाळाच्या अंगावरून ओवाळून देवीच्या पायावर ठेव बरं का. नाही आबा, आबा तुम्हाला यावं लागल, माझ्या बाळाला बघायला यावं लागल. देवी पुढे उभी आहात आबा, असं बोलू नका आबा, असं बोलू नका. अगं येतो मी, पण हे रणांगण आहे, सांगता येत नाही. शिवनेरी गडावर मासाहेबांना सोडलं आणि लखुजीराव निघून गेले. काही दिवसातच दौलताबाद या ठिकाणी म्हणजे देवगिरी किल्ल्यामध्ये लखुजीरावांना बोलावण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या देहाचे तुकडे 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 करण्यात आले. अमानुष कत्तल झाली. ही बातमी गडावर गेली आणि मासाहेब किंचाळले. आबा, मासाहेबांची तब्येत बिघडली. चंचासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवला, त्यांनीच संपवलं. स्वतःच्या मुलीच्या कुंकवाचा विचार ज्या लोकांसाठी केला नाही, त्याच लोकांनी तुम्हाला संपवलं. तब्येत बिघडली मासाहेबांची. वाड्याचा दरवाजा बंद झाला, शिवनेरी गडाचा दरवाजा बंद झाला. सुईन बोलावण्यात आली, दाईन बोलावण्यात आली. एक दिवस गेला पण तब्येतीमध्ये सुधार होईना. दुसरा दिवस उजाडला, सूर्य डोक्यावर आला. काय घडतंय कोण जाणे, काय घडतंय कोण जाणे. तब्येत बिघडतच चालली होती. सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे लागलं होतं. हे जगदंबे, कुलस्वामिनी, तुळजाभवानी, लक्ष दे राणी साईबाई, बाळावरती लक्ष असू दे. सगळ्यांचं लक्ष लागलं. डोळ्यात तेल घालून सगळी जण वाड्याकडे बघतायत. सूर्य मावळायला लागला, दिवस निघून चालला, अपेक्षा भंग व्हायला लागल्या. काय घडतंय कळेना. आणि याच वेळेला मंडळी, सूर्य मावळत असताना, अंधार पडत असताना, अंधार पडत असताना, सूर्य मावळत असताना
हिंदू धर्माचा सूर्य उगवल्या केला, वाड्याचा दरवाजा उघडला. एक बाई वाड्याच्या बाहेर धावत आली आणि तिनं आवाज दिला, ऐकलंत का, ऐकलंत का, राणी साहेबांना मुलगा झाला, शहाजी राजांना मुलगा झाला, राणी साहेबांना मुलगा झाला. राज जन्माला आलं, माणसांना आनंद झालाच, पण आनंद झाला तो कुणाला. एके काळी सह्याद्री हसला, एके काळी सह्याद्री हसला, आनंद त्याला कसला, मुलगा झाला शहाजी राजाला. शिवनेरीत बाळ जन्मला, शिवनेरीत बाळ जन्मला, रेशमाची दोरी पाळण्याला, जिजामाता हलवी बाळाला, शिवाजी ठेवलं नावाला ठेवलं. तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा. श्री विठ्ठल रखुमाई वारकरी संप्रदाय मंडळ मानखुर्द आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. माझ्या माऊलींचं, माझ्या तुकोबरायांचं वारकरी संप्रदायासाठी असलेलं हे योगदान आणि हा वारकरी संप्रदायाचा कळस आपण सर्वजण या ठिकाणी उंच शिखरावर पोहोचवत आहात. सर्वांचं अंतकरणातून मी ऋण व्यक्त करते. आमचे वारकरी संप्रदायामध्ये असणारं आदर्श असं व्यक्तिमत्व आमचे हरिभक्तपरायण दिनेश दादा गायकर. अतिशय अंतकरणातून हरिनामाची असणारी आवड. सर्व टाळकरी, सर्व गुणीजन मंडळी, सर्व गायनाचार्य, सर्व मृदंगाचार्य, सर्व महिला मंडळी, सर्व उपस्थित, सर्व ग्रामस्थ, सर्व 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 सप्ताह आयोजक, सर्व सप्ताह नियोजक, सर्व तरुण कार्यकर्ते, सर्व श्रमदाते, सर्व अन्नदाते, सर्व देणगीदाते, सर्वांच्या सहकार्यानं चालू असलेला हा सप्ताह अंतकरणातून सर्वांचे मी ऋण व्यक्त करून माझ्या वाणीला, माझ्या सेवेला पूर्ण विराम करविली. तैसी केली कटकट वा कडिका नीट देव जाणे. चुकलं असेल पदराध्याच्या बरोबर असे तुमच्या आणि पांडुरंग परमात्म्याचे ज्ञानेश्वर महामुनी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय हा बोले देवा बोले बोले आई विचारीला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया